सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। जिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामाची विशेष पथकामार्फत तपासणी करण्याची तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पुरवठा विभागाला दिल्यात। त्यासाठी 14 तालुक्यांसह नगर शहरात तपासणीसाठी 16 पथके तैनात करण्यात आली आहेत। रावरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने निवडणूक विभागाने प्रशासकीय तयारी पूर्ण करण्याचा सपाटा लावलाय। चालू आठवड्यात रावरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलंय। मढी यात्रेदरम्यान पाथर्डी येथे वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी काही वाहनांच्या काचा फोडल्याचा आणि वाहनांना काट्यांनी मारून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणी एका नागरिकाने उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। या घटनेमुळे नाथभक्तांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। थेट सामान्य नागरिक तसेच अबालवृद्धांच्या जीवनाशी खेळणारे बनावट दूध रॅकेट तितक्याच ताकदीने जिल्ह्यामध्ये सुरू आहे। प्रशासनाच्या थातूर मातूर कारवाईनंतर काही दिवस शांत बसून पुन्हा दूध भेसळीचा गोरखधंदा जोरात सुरू होता। याबाबत प्रशासनाला पूर्ण कल्पना असून देखील दूध भेसळीखोरांवर कोणतीही कारवाई केली जात नाही। त्यांच्यावर न होणारी कारवाई हे सामान्य नागरिकांना न उलगडणारे रहस्य आहे। त्यामुळे मात्र प्रामाणिकपणे काबड कष्ट करून दूध उत्पादन करणारा शेतकरी नेहमीच अडचणीत सापडला। पुणे येथून आलेल्या तिघांनी पूर्व वैमनस्यातून पैलवान सागर किसन मोहोळकर याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलाय। दरम्यान या तिघांना मोहोळकराच्या हालचालीची माहिती देणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केलाय। अभिमन्यू महादेव पोते असे त्याचं नाव आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। चारचाकी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून ट्रक चालकाला मारहाण करणाऱ्या काही जणांना पोलीस हवालदाराने अडकवलंय। त्याचा राग मनात धरून सुमारे 15 जणांनी दारूच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रावरी शहरात घडली आहे। हल्ल्यात पोलीस हवालदार गंभीर जखमी झालाय। त्यांच्यावर अहिल्यानगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामाची विशेष पथकामार्फत तपासणी करण्याची तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पुरवठा विभागाला दिल्यात। यासाठी जिल्ह्यात 16 पथके कार्यान्वित करण्यात आली असून तहसीलदार, संबंधित पोलीस निरीक्षक, उपप्रदेश अधिकारी त्यांच्यासह गॅस कंपनीचे समन्वयक अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या संचालक पदावर महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे मार्गदर्शक, राज्यातील शिक्षकांचे नेते औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे। बाजार समितीचे संचालक प्रशांत गायकवाड यांचे संचालक पद रद्द झाल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी रिक्त जागी संचालकाची प्रचलित सहकार कायद्यानुसार निवड करण्याबाबत कळवलं होतं। प्राधिकरण सचिवांच्या सूचनेनुसार रिक्त झालेल्या जागेवर संचालकाची निवड करण्यासाठी सोमवारी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती। महावितरणाकडून थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे। बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित केल्यानंतर काही जण शेजाऱ्यांकडून वीज जोडणी घेतात।
अशांवर महावितरण वीज चोरीचा गुन्हा दाखल करू शकते। इतकंच नाही तर एखाद्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित ग्राहकाचे दुसरे कनेक्शन असल्यास त्यावर थकबाकी वळवली जाऊ शकते। महावितरणाने सध्या थकबाकीदारांविरुद्ध कडक मोहीम हाती घेतली आहे। वारंवार सूचना देऊनही बिल न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू आहे। वीज कापल्यानंतर अनेक ग्राहक शेजाऱ्यांकडून वीज घेतात। अशा ग्राहकांविरुद्ध महावितरणाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। RTE अंतर्गत इयत्ता पहिलीचा प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। यात कोपरगाव येथील एका शाळेऐवजी थेट मंदिराचं लोकेशन RTE 25% ऍडमिशन पोर्टलवर नमूद आहे। त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण निर्माण होत आहे। सोपान उत्तमराव लोंढे हे पुलतांबा रोड कोपरगाव येथे राहतात। त्यांच्या पाल्याला संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूल कोकमठाण येथे इयत्ता पहिलीत प्रवेश हवा असल्याने त्यांनी RTE ऍडमिशन पोर्टलवर अर्ज भरण्यास सुरुवात केली। मात्र पोर्टलवर महर्षी शाळेऐवजी कोपरगाव बेड भागातील गुरु शुक्राचार्य मंदिराचं लोकेशन झाल्याचं दिसून आलं। त्यानंतर लोंढे व इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी महर्षी स्कूलमध्ये धाव घेतली। प्राचार्य कोपरगाव पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी शबाना शेख, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षण संचालक यांना निवेदन दिलं। पोर्टलवरील चुकीची दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी दिनांक 10 मार्च ही मुदत आहे। वेबसाईटवरील सूचनेनुसार RTEचे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहता सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकतो अशी सूचित केले असल्यामुळे शेवटच्या दिवसात महर्षी शाळेसाठी ऑनलाईन अर्ज पात्र असूनही भरता येणार नाही। त्यामुळे RTE ऍडमिशन पोर्टलवर शाळेचे लोकेशन बदलून घ्यावं असं निवेदनात म्हटलंय। अर्ज रद्द होण्याची पालकांमध्ये भीती आहे। आपल्या पाल्यांची संधी हुकू नये म्हणून पालकांनी पोर्टलवरील लोकेशन प्रमाणेच अर्ज भरल्यात, परंतु चुकीच्या लोकेशनवर अर्ज भरले अशा तांत्रिक कारणामुळे भरलेले अर्ज रद्द होतील अशी भीती पालकांना आहे। तर RTEचा फॉर्म भरताना आम्ही ज्यावेळेस सेतू कार्यालयावर गेलो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं का शाळेचं लोकेशन हे चुकीचं असल्यामुळं आम्हाला शाळा ओपन होत नव्हती। मग त्याच्यानंतर मी थोडासा त्याच्यावर अभ्यास करून गुगलला सर्च करून बघितलं तर त्यावेळेस शाळेचं लोकेशन हे गुरु शुक्राचार्य मंदिर बेट इथं दर्शविण्यात येत आहे। आजही तिथं दर्शविल्या जात आहे। त्यामुळे आम्ही शाळेच्या बाजूला राहत असून आमचे पाल्यांचं ॲडमिशन तिथं होण्यासाठी ॲडमिशन अडचणी येत आहे। दाखवतंय किती अंतरावरती ते लोकेशन दाखवतंय? शाळा ते गुरु शुक्राचार्य मंदिराचं अंतर कमीत कमी 2.5 ते 3 किलोमीटरच्या आसपास ते अंतर भरेल एक असा माझा अंदाज आहे। काय तुम्ही कागदपत्री व्यवहार केलेला आहे, कुणाला तक्रार केली काय संदर्भामध्ये? मी शाळेला एक पत्र दिलेलं आहे का बा तुम्ही तुमचं लोकेशन दुरुस्त करून घेण्यात यावे आणि त्यांचं पोच घेऊन मी तालुका शिक्षणाधिकारी मॅडम यांना दिलं। त्यामुळे त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊन ती कारवाई करू असं मॅडमने आम्हाला सांगितलं आणि मॅडम प्रकारे आम्हाला प्रोत्साहन देत आहे। आमच्या बाजूने व्यवस्थित त्या बघत आहे। काय कशामुळे हे सगळं झालंय काय? शाळेचं म्हणणं आहे का आम्ही लोकेशन व्यवस्थित दिलेलं आहे आणि पंचायत समितीत असं लक्षात येतं का बा ते तांत्रिक दोष आहे। आता नेमकं माझ्या माहितीनुसार शाळेचं लोकेशन देणं हे शाळेचं काम आहे। तालुका विकास शिक्षणाधिकाऱ्यांचं काम आहे ते मोर नगरला फॉरवर्ड करणे। प्रत्येक शाळेचं तालुका शिक्षणाधिकारी चेक करू शकत नाही। तर हे शाळेचंच काम आहे का आपलं लोकेशन व्यवस्थित देणे। बाकीचं पंचायत समितीतल्या कुठल्याही अधिकाऱ्याचं काम नाही आहे किंवा नगरचंही काम नाही। फक्त शाळेनं चुकीचं दिलं असं माझं वैयक्तिक मत। सह्याद्री टॉप 10 मध्ये ते सांगतो विवादा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।